मी नेहमीच सामाजिक प्रश्नांवरती काम करत आलेलो, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्यामुळे राजकारण माझ्यासाठी दुय्यम भाग आहे आणि सामाजिक प्रश्नांसाठी वंचितांच्या मुद्द्यांवरती मी कायम सगळ्या नेत्यांना भेटत असतो आणि बोलत असतो, समाजातल्या पुढाऱ्यांना भेटत असतो, समाजातल्या सगळ्या घटकांशी बोलत असतो, त्यामुळे हा संवाद माझा चालू असतो. काल जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये तुमची अनुपस्थिती पाहायला मिळाली, तुम्हाला आमंत्रण नव्हतं का आमंत्रण देऊन सुद्धा जी नाराजी आहे तुम्ही दाखवली? मला वाटतं तो 3 पक्षांच्या आघाडीचा काहीतरी मेळावा होता, मला काही त्याची कल्पना नाही आणि काहीतरी नवा चेहरा जाहीर करावा वगैरे या मुद्द्यावर तो होता. त्याचं काय झालं मला, कारण मी उपस्थित नव्हतो, पण मी वर्तमानपत्रात वाचलं त्यावरून एवढंच दिसतं की ती चर्चा त्यासाठी काहीतरी तो होता. इतर छोटे घटक प्रश्नावरती इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, राजकीय याच्यावरती सुद्धा अनेक भेटी झालेल्या आहेत, राजकीय काही सामाजिक सलोखा हा राजकीय संवादातूनच होतो आणि राजकीय नेते त्यासाठी काम करू शकतात, त्याची मला खात्री आहे, माझी धारणा आहे आणि म्हणून मी भेटतो. मी राज ठाकरेंना आज भेटलो, अनेकदा भेटलो, तुम्ही पाहिलंय मला. आघाडीतून बाहेर पडले असं म्हणायचं आणि महायुतीच्या ते महाविकास आघाडी ठरवेल काय करायचं ते. तुम्ही जाहीरपणे अजूनही महाविकास आघाडीला समर्थन देणार आहात का? विधानसभेमध्ये त्यांच्यासोबतच राहणार आहात? माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राचे प्रश्न आता महत्वाचे आहे. या देशामध्ये हुकुमशाही वृत्तीला व्यसन बसावी, भारतीय संविधानातली मूल्य कायम राहावीत, यासाठी देशातल्या जनतेने संविधानाच्या बाजूने, इंडियाच्या बाजूने मतदान केलं. त्यासाठी आम्ही त्यासोबत होतो, इंडियाच्या सोबत होतो. आता ती निवडणूक संपलेली आहे. आता महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महाराष्ट्राच्या पुढे प्रश्न आहे तो इथला सामाजिक सलोखा टिकवणं आहे. त्याच्यामध्ये वैमनस्य निर्माण करणं, त्याच्यामध्ये वितृष्ट निर्माण करण्याची जी प्रवृत्ती सुरू आहे तिलाही व्यसन बसली पाहिजे, त्यासाठी जास्त काम केलं पाहिजे असं माझं. काल मवियाच्या बैठकीला छोटे घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कालच्या बैठकीसाठी किंवा मेळाव्यासाठी तुम्हाला निमंत्रण होतं की नाही? जयंत पाटील ज्यांचा पराभव झाला त्यांच्यानंतर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली की छोट्या पक्षाला नेहमी डावललं जात आहे महाविकास आघाडीकडून, ते देखील उपस्थित होते या बैठकीत, या मेळाव्यासाठी. त्यांनी देखील पाठिंबा दाखवलाय पराभव सहन करून देखील. महाविकास आघाडी थोडी हवेत असेल, पण 2 गोष्टी आहेत. एक तर इथले वंचितांच्या बाबत आणि इथल्या अल्पसंख्याक समुदायांच्या बाबत आणि इथल्या प्रश्नांच्या बाबत आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. तुम्ही हुकुमशाहीचा उल्लेख केला, निवडणुका झाल्यानंतर तुमच्या गाठीभेटी मुख्यमंत्री असतील किंवा महायुतीचे नेते असतील यांच्याशी जास्त वार्ताला पाहायला मिळतात. मी सगळ्यांशी भेटतो. माझी भूमिका राजकीय ही कायम राहिलेली आहे. मी त्यात तसोबरी बदल करत नाही. समाजवाद आणि सेक्युलरिझम ही दोन्ही माझ्यासाठी जीवनमूल्य आहेत. त्या मूल्यांच्या प्रती मी कधीही तडजोड करत नाही. तुम्ही तिसऱ्या आघाडीतून जाहीर निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. अजून काहीच आहे. मी काय म्हटलं, निवडणूक फार लांब आहे, 3 महिने आयोगाने जातात 3 महिने पुढे ढकलली आहे, त्यामुळे आता ती चर्चाच लांबली. आजची भेटी तिसऱ्या आघाडीसाठी होती. मी काय म्हणालो की सामाजिक सलोख्यासाठी जे लोक प्रयत्न करू शकतात आणि ज्यांचा महाराष्ट्र ऐकतो अशापैकी एक राज ठाकरे साहेब आहेत, म्हणून त्यांच्यापासून सुरू करतो. तुमचा संध्याकाळी मेळावा आहे, या मेळाव्यातून सगळेजण अपेक्षा करतायत की तुम्ही तुमची पुढची भूमिका स्पष्ट करा. स्पष्ट होईल ती दुपारी आमची राज्य कार्यकारिणीची बैठक आहे, आज मेळावा नाही. त्या बैठकीत आम्ही आमचे राजकीय निर्णय निश्चित करू.